हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी धक्कादायक असा आरोप केला की शिवसेनेच्या शिंदे गटाचे 22 आमदार फुटणार आहेत आणि सरकार कोसळणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार परिणय फुके आहेत। सर, काय सांगाल? आदित्य ठाकरेंनी नुकताच एक आरोप केला की 22 आमदार फुटणार आहेत, काय सांगाल? मला असं वाटतं दिवस रात्र जो व्यक्ती जे विचार करत असतो ते स्वप्न त्याला पडतात आणि मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंना आता दिवसासुद्धा स्वप्न पडायला लागले की शिवसेनेचे काही आमदार फुटतील, राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये भांडणं होणार, राज्य सरकार परत कोसळणार किंवा या प्रकारचं स्वप्न ते मला असं वाटतं बघायला लागले आणि या सगळं त्यांचं मला असं वाटतं हे सगळे स्वप्न त्यांचे भंग होतील। कारण शिवसेना आज मजबूतीने एकनाथ शिंदे साहेबांसोबत उभी आहे, माननीय फडणवीस साहेबांसोबत उभी आहे। आज शिवसेना जी खरी शिवसेना आहे, जी हिंदुत्ववादी शिवसेना आहे, जी हिंदुत्ववादी शिवसेना आहे, जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, ती आज भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये आहे, या सरकारमध्ये आहे आणि या सरकारमध्ये ही शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चांगलं काम करत आहे, महाराष्ट्राला प्रगतीकडे नेत आहे आणि मला असं वाटतं आदित्य ठाकरेजींनी आता स्वप्न बघणं बंद केले पाहिजे, कारण त्याचा मोठा स्वप्न भंग होणार आहे। आता पंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग शिवसेना असेल किंवा भाजपा या दोन्ही पक्षामध्ये आपापसामध्ये सुरू होती, त्यामध्ये वाद निर्माण झाला होता, त्यातूनच त्यांनी हे केलेलं वक्तव्य होतं का? आणि आता दोन्ही पक्षांमध्ये शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल ह्यामध्ये सध्या काय नातं आहे? नाही बघा, निवडणुका आल्या की वादविवाद होत असतात, एका दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप होत असतं आणि सगळेजण आपल्या आपल्या उमेदवारांना निवडून, आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता, आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता सगळे आपल्या आपल्या स्तरावर प्रयत्न करत असतात। त्यामध्ये निश्चितच काही वाद होतात, काही एका दुसऱ्यांवरती टीकाटिप्पण्या होतात, पण आता निवडणुका संपल्या आहे आणि आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही आहे, कोणामध्येही काही हे नाही आहे। आमचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि शिंदे साहेबांची बैठकसुद्धा झालेली आहे। मला असं वाटतं आणि बावनकुळे साहेब सगळ्या पक्षांचे, सगळ्या मित्रपक्षांसाठी ते समन्वयकाची भूमिका निभवत आहे, तर ते चांगल्यारीत्या ही भूमिका निभवत आहे आणि मला असं वाटतं की या प्रकारचं कुठेही काही आता राहिलेलं नाही, सगळे आता शांत आहे आणि सगळे अधिवेशन सगळे सोबत मिळून आम्ही विरोधकांना फेस करणार। ओके, तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार परिणय फुके। आदित्य ठाकरेंनी जो आरोप केला त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही आहे, त्यांना दिवसा पडलेलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह मी तुषार, न्यूज 18 लोकमत, नागपूर।